नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश जाधव तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजेस विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती। आजचा व्हिडिओ हा जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा 2026 त्याची पहिली लिस्ट लागलेली आहे, पण अनेक पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत, मेसेज येत आहेत की सर सेकंड लिस्ट कधी लागणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत, सेकंड लिस्ट कधी लागणार, कोणत्या तारखेपर्यंत लागेल आणि सेकंड लिस्ट लागण्यापाठीमागची काय कारणं असतात हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आपण सेकंड लिस्ट लागणार कधी याच्या अगोदर सेकंड लिस्ट लागते का या प्रश्नाचं उत्तर पाहूयात। आता सेकंड लिस्ट लागण्या पाठीमागचं मुख्य कारण असतं काय असतं, तर एकूण तुम्हाला माहित आहे नवोदय विद्यालयामध्ये काय असतं, एकूण सीट जे असतात ते 80 जागा असतात मुलांच्या, आणि त्या पहिल्या लिस्टमध्येच 80च्या 80 जागा भरल्या जातात। एकही जागा रिकामी ठेवली जात नाही। पहिली यादी लागते, त्या पहिल्या यादीमध्ये सविस्तर 1 पासून ते 80 विद्यार्थ्यांची लिस्ट त्या ठिकाणी नवोदय विद्यालय समितीकडून जाहीर केली जाते, हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। आणि पहिल्या लिस्टच्या वेळेस जी फर्स्ट लिस्ट जी असते त्यावेळेस सगळ्याच जागा भरतात। आता म्हणा सर मग सेकंड लिस्ट कधी लागते, त्या पाठीमागचं कारण असं की या 80 सीट मधल्या अनेक कारण आहेत। मग कागदपत्रे पूर्तता नसणे, नंतर फॉर्म भरताना जो भरतो ऑनलाईन त्या फॉर्म भरताना चुका होणे, त्यानंतर चुकीची कागदपत्रे दाखवणे, त्यानंतर स्वतः जिल्हा नसणे, ह्या अनेक कारण आहेत। त्या कारणामुळे मुलांची नवोदय विद्यालयातल्या ह्या 80 सीट मधल्या काही सीट काय होतात, रिक्त होतात। आणि ह्या रिक्त झालेल्या जागा मग किती असतील, त्या 1 असू शकते, 2 असू शकतात, 10 असू शकतात, 20 असू शकतात। ते प्रत्येक नवोदयच्या तिथल्या असणाऱ्या वातावरणाप्रमाणे, तिथल्या असणाऱ्या कंडिशन प्रमाणे ह्या जागा कमी जास्त प्रमाणात रिक्त राहू शकतात। आता मग या रिक्त झालेल्या जागा आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये राहतात का, असं काही नाही। काही जिल्ह्यामध्ये 80 जागा पहिल्या लिस्टमध्ये भरल्या जातात, मुलं ऍडमिशन घेतात, सगळ्या पूर्तता व्यवस्थित असते आणि त्यामुळे ठराविकच जिल्ह्यांच्या नवोदय विद्यालयामध्ये या जागा रिक्त राहतात। त्या प्रत्येक जिल्हा वाईज वेगवेगळ्या असू शकतात। मग त्या जागा जोपर्यंत या 80 मुलांच्या पूर्णपणे जागा भरल्या जाणार नाहीत, मग यासाठी किती कालावधी लागतो, कमीत कमी 1 ते 2 महिन्याचा कालावधी असतो। काय कारण असतो, एखाद्या विद्यार्थी एखादं कागदपत्र राहिलं तर लगेच त्याला त्यातून बाहेर काढत नाही, त्याला ठराविक अवधी दिला जातो आणि त्यातून ते कागदपत्र पूर्ण करून त्याला त्या मुलांना त्याची गुणवत्ता सिद्ध केली, त्याला नुकसान होऊन दिलं जात नाही। त्याचबरोबर आणखी काय कारण असतं, समजा आपण काय करतो, नवोदय विद्यालयात ऍडमिशन घेत असताना त्यांच्याकडून तुम्हाला मेडिकल फिट सर्टिफिकेट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तुम्हाला द्यावं लागतं, आणि त्यावेळी त्या अनेक विद्यार्थ्यांना कळतं की आपण काय आहोत, मेडिकल फिजिकल काय असतो, आपण अनफिट आहोत, किंवा एखादा गंभीर आजार त्या मुलाला त्या ठिकाणी उद्भवतो, माहिती होतं, त्यावेळेस त्याचं ऍडमिशन काय होतं, कमी होतं। अनेक भरपूर कारण आहेत त्यामध्ये। मग त्या कारणातून मग ज्या काही रिक्त झालेल्या जागा असतात त्या जागा भरल्या जातात। आता त्या कधी भरल्या जातात, त्याच्या अगोदर माझ्या विद्यार्थ्यांना जे यश मिळालेलं आहे आणि अशा असंख्य नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जाण्याची संधी मिळालेली आहे, याचं मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय अग्रवाल एक्झाम कार्ट नावाची ही कंपनी आहे, नवोदय विद्यालयासाठी काम करणारी। अनेक दर्जेदार प्रकारची प्रकाशनाची पुस्तकं यांच्या अग्रवाल एक्झाम कार्डच्या वतीनं प्रकाशित होतात, आणि त्यातलं मुख्य आणि चांगलं पुस्तक जे की मी गेल्या वर्षी वापरलेलं आहे ते जवाहर नवोदय विद्यालयाचं जे एक्झाम गाईड जे आहे ते स्टडी बुक या ठिकाणी आहे। म्हणून सर हे इंग्रजी माध्यमाचं आहे, तर यांची पुस्तकं इंग्रजी माध्यम, हिंदी माध्यम या दोन्ही माध्यमातून आता अवेलेबल आहेत, परंतु मराठी माध्यमाच्या सुद्धा मुलांना याचा फायदा कसा ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्ही इंग्रजी माध्यमाचं पुस्तक सरळ तुम्ही अमेझॉन प्ले स्टोअरवरून या ठिकाणी उपलब्ध करू शकता, घरपोच तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं। त्यानंतर ह्यात काय आहे तर बघा, कंप्लीट थिअरी तुमच्या दिलेल्या अभ्यासक्रमाचा सर्व चॅप्टर या बुकमध्ये इन्क्लूड केलेला आहे व्यवस्थितपणे। एनसीईआरटीचा टेक्स्ट बुक आणि एक्झाम सिलेबसच्या आधारावरती हे जे पुस्तक स्ट्रक्चर तयार केलेलं आहे,
प्रॅक्टिस क्वेश्चन तुम्हाला असंख्य असे सराव प्रश्न या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेले आहेत की जेणेकरून तुमचा चांगल्या पद्धतीने सराव होऊ शकतो. त्याच पद्धतीनं सोल पेपर आणि 1 मॉक टेस्ट आहे. या ठिकाणी सोडवून दिलेले गतवर्षाचे झालेले जे फायनलचे पेपर आहेत तेही आहेत. त्याचबरोबर एक तुम्हाला मॉक टेस्ट दिलेले आणि ह्यांचं असणारं तुम्हाला जर स्पेशल प्रॅक्टिस सेट हवा असेल तोही या ठिकाणी उपलब्ध आहे. आता बघा या ठिकाणी अ कम्प्लीट स्टडी बुक दॅट हॅज हेल्प्ड 1 लाख स्टुडंट्स टू क्रॅक धिस एक्झाम इन काय सांगितले देअर फर्स्ट अटेम्प्ट. पहिल्या प्रयत्नात जवळजवळ 1 लाख विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश नवोदय विद्यालयासाठी या ठिकाणी घेतलेला आहे या पुस्तकाच्या सहाय्याने. तर तुम्हाला ही पुस्तक हवं असेल तर तुम्हाला त्याची प्राइस आहे 399 रुपये नाम मात्र. प्रत्येक पानासाठी 1 रुपया तुम्हाला फक्त मोजायचा आहे. आणि या पुस्तकामध्ये नक्की तुम्हाला काय काय पाहायला मिळणार आहे तर बघा या ठिकाणी सिलेबस एक्झाम पॅटर्न प्रमाणे या ठिकाणी स्ट्रक्चर आहे. इन्फॉर्मेटिव्ह अबाउट नवोदयाची सगळी ऑथेंटिक माहिती या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अनालिटिकल चार्ट हाऊ मेनी क्वेश्चन वेअर आस्क्ड फ्रॉम ईच सब्जेक्ट चॅप्टर इन प्रिव्हियस इयर पेपर्स. पाठीमागच्या वर्षीच्या झालेल्या पेपरमध्ये कोणत्या चॅप्टरचे किती प्रश्न आलेले आहेत, कोणत्या प्रकारचे प्रश्न आलेले हे यामध्ये तुम्हाला इन्क्लूड करून दिलेलं आहे जेणेकरून तुम्हाला पुढच्या इयत्तेसाठी अभ्यास करायला त्याचा फायदा होईल. त्याच पद्धतीने या ठिकाणी जर बघितलं तर हे 10 प्रकारची प्रकरण आहेत जे गणिताचे आहेत आणि हे तुम्हाला काय करायचं आहे अर्थमेटिक प्रोग्रेशन सॉरी हे बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत आणि 10 प्रकारच्या आकृती आहेत. नंतर गणिताचे असणारे हे 13 प्रकरण टोटल डिवाइड करून दिलेले आहेत. त्यानंतर लँग्वेज तुम्हाला मराठीचं काय वाचायचं आहे अभ्यास काय करायचा हे या ठिकाणी दिलं म्हणून सर ह्याचा आपल्या मराठी माध्यमाच्या मुलांना काय फायदा. ChatGPT आहे तुमच्याकडे AI आहे ह्या इथं जायचं फोटो काढायचा AI ला टाकायचा तुम्हाला ट्रान्सलेट करून विदिन अ सेकंड तुम्हाला मिळणार आहे. मग याचाही फायदा तुम्हाला या ठिकाणी मराठीचा होणार आहे. आणि ह्या मॉक टेस्ट वगैरे सगळी तुम्हाला माहिती या ठिकाणी त्यांच्याकडून बघा दिसतंय बघा यातल्या असणाऱ्या आकृत्या वगैरे फायनलला जशाला येतात तशा आकृत्या ह्या ठिकाणी तुमचा सराव करू शकता. असंख्य आकृती तुम्हाला पाहायला मिळतात. अशा पद्धतीनं हे पुस्तक तुम्ही घर बसल्या मागवू शकता. त्यामुळे माझ्याही मुलांना फायदा झाला तुम्हालाही त्याचा फायदा होऊ शकतो. तर चला आता खऱ्या अर्थाचं उत्तर आपण पाहूया की सर सेकंड लिस्ट कधी लागणार. सेकंड लिस्ट कधी लागणार तर बाळांनो अजूनही काही नवोदय विद्यालयामधल्या ऍडमिशनची प्रोसेस अजून चालू आहे. सर्वच विद्यार्थ्यांचे ऍडमिशन अजून पूर्णपणे झालेले नाहीत. काही ठराविक अंशी झालेले आहेत काही ठराविक अंशी कमी आहेत. मग आता मला सर कधी लागेल तर आतापर्यंतचा अनुभव पाहता आणि आतापर्यंतच्या झालेल्या नवोदयाच्या परीक्षा पाहता सेकंड लिस्ट हे जून महिन्याच्या 15 तारखेनंतर जून महिन्याच्या 15 तारखेनंतर लागणार आहे. त्यामुळं आता सगळ्यांनी पॅनिक व्हायचं नाही वाट बघायची नाही. आता लागणार कोण तर सर म्हणावं मला काय काय मुलांचा प्रश्न त्यावरती व्हिडिओ घेणार आहे मी. सर माझा रँक आहे ना 47वी रँक आहे ओव्हरऑल मध्ये आणि माझं सिलेक्शनच झालेलं नाही. याची कारण काय आहेत हे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला. त्यामुळे असं समजू नका की मला सर माझा 120वा नंबर आहे आणि मुलं तर 80च घ्यायचे 80 मुलं घेतली असतील माझा नंबर लागेल का तर 120 मार्क्स 120 ओव्हरऑल रँकिंग असणारा मुलगा सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे हे लक्षात घ्या. कसं ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला. त्यामुळे आता पॅनिक व्हायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही. 15 ज्यांचं रँक जवळचे आहे किंवा थोडी त्या मार्क्स चांगले आहेत आपल्या तालुक्याच्या कटऑफच्या प्रमाणे तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. 15 तारखेनंतर तुमची लिस्ट लागेल. आता कोण विद्यार्थी लागणार कसे लागणार आणि कमी रँकिंग असून लागणार नाही आणि जास्त रँकिंग असून सुद्धा मुलगा कसा लागेल याची कारणाचा व्हिडिओ तुम्हाला काय करू लवकरच घेऊन येईल. तर लक्षात ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय समजलं तर 15 तारखेनंतर सेकंड लिस्ट लागेल. सेकंड लिस्ट लागण्यापाठीमागचे कारण काय असतात आणि जर सेकंड लिस्ट मध्ये लागून सुद्धा जर मुलं कमी राहिली किंवा नवोदय विद्यालयात अजून जागा रिक्त राहिल्या तर तिसरी लिस्ट सुद्धा लागते हे माहिती असावं. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायचा आहे आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या की जेणेकरून अशी नवोदयची ऑथेंटिक माहिती आपल्या चॅनलवरती योग्य वेळेत मी घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. तोपर्यंत नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय करवीर जय शिवराय.